जवळपास 2 आठवड्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। या दुर्दैवी घटनेनं प्रत्येक जण हळहळला। राजकारणही चांगलंच तापलं। हिवाळी अधिवेशनात मुद्दा चर्चेत आला। सरकारने सीआयडी कडे तपास देणार असल्याची घोषणा केली। हे सीआयडी पथक अखेर सकाळी बीडमध्ये धडकलं। त्यांनी आपलं काम सुरू केलं। बीड आणि केजमध्ये आज काय काय झालं, काय काय घडलं आणि त्याचे राजकीय वर्तुळात काय काय पडसाद उमटले ते पाहूयात राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीनं सुरू केला। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे बीडमध्ये धडकले आणि त्यानंतर केजकडे रवाना झाले। एकीकडे तपासाला वेग आलेला असतानाच मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे। तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही। या हत्या प्रकरणात सर्वात जास्त नाव चर्चेत आलं ते वाल्मिक कराड यांचं। वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यानं त्यांना पाठीशी घातलं जातंय असे आरोप करण्यात आले। हे आरोप करण्यात आष्टीचे आमदार सुरेश धस आघाडीवर आहेत। त्यावर बोलताना धनंजय मुंडेंनी वेगळाच ट्विस्ट दिला। या वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं। मस्साजोग हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आहे। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा गंभीर आरोप केले। अंजली दमानिया यांनी सुद्धा धनंजय मुंडेंचे जुने व्हिडिओ ट्विट करत शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित केले। असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न काढतो, देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे। हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो, त्याची किंमत मला मोजावी लागेल, मला माहिती आहे। धनंजय मुंडेंच्या नावावर कुठलंही लायसन्स नाही, त्यांच्या आईच्या नावावर आहे, पण धनंजय मुंडेंकडे नाही आहे। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। तर आमची तीच मागणी आहे। आत्ताच्या घटनेला एकतर तातडीने सगळे परवाने जे आहेत त्याची चौकशी व्हावी बीडमध्ये खास, कारण 1222 आहेत आणि या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंवर एक मोठा खरंच गुन्हा आमदार असताना अशी पिस्तुलं उडवणं हा चुकीचा आहे आणि याच्यावर गुन्हा हा नोंदवला गेला पाहिजेच। विरोधकांनी वेगवेगळे आरोप करणं सुरू ठेवलंय, तर भाजप आणि मित्रपक्षांनीही त्यावर उत्तरं देणं सुरूच ठेवलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलंय आणि ते न्याय देतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते पंकजा मुंडेंपर्यंत अनेकांनी दिली आहे। या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ न करणारं ती घटना आहे। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला, कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरीसुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत।
त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही. त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. या प्रकरणात न्याय मागण्यासाठी शनिवारी 28 डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. यात राजकारण आणू नका अशी विनंती मराठा आंदोलकांनी केली आहे. संतोष देशमुखांचे कुटुंबीय यात सहभागी होतील अशी माहिती त्यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी दिली आहे. तेच प्रश्न आहे ना सगळ्यांना पडला की आरोपी अटक का नाही होत, काय अडचण आहे आरोपीला अटक व्हायला, तपास करायला काय अडचण आली आहे. त्या यंत्रणेशी बी तुम्ही संपर्क साधून तुम्ही पण माहिती घेतली पाहिजे की काय काय विषय कुठपर्यंत चालू आहे. तुम्ही स्वतः अठ्ठावीस तारखेच्या पुढच्या मध्ये असाल? हो, हां, कुटुंब असणार आहे आमचं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे बीड परभणीचा दौरा करणार आहे. हे सगळं राजकारण एकीकडे सुरू असताना CID तपास सुरू झालाय. देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांच्या विशेष पथकाकडून घेतला जातोय. त्यांना लवकरात लवकर यश मिळेल आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल हीच अपेक्षा. गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.